मित्रांनो, गहू पिकामध्ये झिंक सल्फेटचा वापर करा किंवा झिंक या अन्नद्रव्याचा वापर करा, असे भरपूर सारे यूट्यूबवरती व्हिडिओज तुम्ही तिथं पाहिले असतील किंवा इंस्टाग्रामवरती सुद्धा पाहिले असतील. परंतु झिंक या अन्नद्रव्याचं नेमकं काय काम आहे गहू पिकामध्ये, या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. आणि याच्यानंतरच तुम्ही ठरवा की नेमकं कोणत्या झिंक सल्फेटचा किंवा कोणत्या झिंक या अन्नद्रव्याचा आपल्या गहू पिकामध्ये तिथं वापर करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, हे एकच झाड आहे आणि एकाच गव्हाच्या झाडाला किती जास्तीत जास्त फुटवे झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं झिंक या अन्नद्रव्याचं काम आहे आपल्या गहू पिकामध्ये जे काही फुटव्यांची संख्या तिथं जास्तीत जास्त वाढवणं. याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्या गहू पिकाची सुरुवातीच्या काळामध्ये जोमदार वाढ करण्यासाठी सुद्धा जे काही झिंक असतं तर हे अन्नद्रव्य आपल्याला तिथं काम करताना पाहायला मिळतं. याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, झिंक हे जे अन्नद्रव्य आहे तर आपल्या गहू पिकाच्या पानामध्ये जास्तीत जास्त क्लोरोफिल म्हणजेच हरितद्रव्याचं प्रमाण वाढवण्याचं काम करतं, जेणेकरून आपला जो काही गहू पीक आहे तर तो हिरवागार राहण्यासाठी तिथं मदत होते. याच्या व्यतिरिक्त झिंक या अन्नद्रव्याचा जर आपण दाणे भरताना जर वापर केला तर निश्चितच झिंक या अन्नद्रव्यामुळे आपल्या गहू पिकाचे जे काही दाणे आहेत तर ते बोल्ड म्हणजे मोठे दाणे होण्यासाठी सुद्धा तिथं जास्तीत जास्त मदत झालेली आपल्याला पाहायला मिळत असते. तर मित्रांनो, हे आहे झिंक या अन्नद्रव्याचे फायदे. परंतु आता नेमकं कोणत्या झिंकचा आपल्याला गहू पिकासाठी योग्य प्रमाणात तिथं वापर करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले येतं झिंक सल्फेट, ज्याच्यामध्ये 21% झिंक या अन्नद्रव्याची मात्रा असते. मित्रांनो, खत व्यवस्थापन ज्यावेळेस तुम्ही करता तर त्यावेळेस प्रति एकरासाठी 5 किलो झिंक सल्फेट या अन्नद्रव्याचा वापर करू शकता. फक्त DAP या खतामध्ये झिंक सल्फेट जे आहे तर त्याला मिक्स करू नका. किंवा शेतकरी मित्रांनो, झिंक ऑक्साईड या स्वरूपात सुद्धा लिक्विड फॉर्ममध्ये जे काही झिंक आहे तर ते उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, जे झिंक ऑक्साईड फॉर्ममध्ये येतं तर त्याचा वापर तुम्ही फवारणीमध्ये करू शकता 25 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. किंवा शेतकरी मित्रांनो, झिंक हे अन्नद्रव्य चिलेटेड स्वरूपात सुद्धा येतं, ज्याच्यामध्ये 12% झिंक या अन्नद्रव्याची मात्रा असते. 25 ते 30 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपासाठी तुम्ही जे काही चिलेटेड झिंक येतं तर याचा फवारणीमध्ये सुद्धा तिथं वापर हा करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटलाय का? इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत राम राम.